सामाजिक कार्यकर्ता अंजली दामेनिया यांच्या विरोधात बीड मधील वंजारी समाज आक्रमक झाला आहे। एका टीव्ही चॅनलच्या दिलेल्या प्रतिक्रियेत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल दमानिया यांनी केलेल्या वक्तव्यांवर वंजारी समाज आक्रमक झाला आहे। वंजारी समाजातील लोकांना पोलिसात भरती केले, शासनात भरती केले, मग हळूहळू त्यांना बीडकडे आणण्यात आलं। ही लोक इतर समाजाच्या लोकांबरोबर काय न्याय करणार? इतर समाजाचे लोक या लोकांकडे गेल्यास त्यांना न्याय मिळणं शक्य नाहीत, त्यांना पैसे दिले जातात, असं वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलं होतं। या वक्तव्याने वंजारी समाज आक्रमक झाला असून अंजली दमानिया यांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। दमानिया यांच्या वादग्रस्त विधानामुळे दोन समाजात वितृष्ट निर्माण होत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वंजारी समाजाने केली आहे। गोपीनाथ मुंडे यांनी या समाजाला मदतीचा हात दिला, त्यात काही चुकीचे नाही। चुकीचे आहे ते त्यांचा राजकीय वापर करणे। ते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सर्रास करीत आहेत। असं आहे की मला ना आतापर्यंत जात धर्म या सगळ्या गोष्टीत मी जास्त पडत नाही, पण जेव्हा बीडला गेले आणि तिथली परिस्थिती बघितली, तिथल्या ऑफिसेसचे मी सगळे डिटेल्स घेतले, त्या लिस्टमध्ये मी बघितलं झाडून सगळेच्या सगळे वंजारी होते। म्हणजे हे जेव्हा याचा मी अभ्यास केला तर मला असं सांगण्यात आलं की अगदी मुंडे गोपीनाथ मुंडे असल्यापासनं पूर्ण वंजारी समाजातल्या लोकांना पोलिसात भरती केली गेली, शासनात भरती केली गेली, मग हळूहळू त्यांना बीडकडे आणण्यात आलं आणि आत्ताच्या घटकेला हिम्मतच नाहीये कोणाची की त्यांच्या विरुद्ध कोणी कारवाई करेल। कारण जेवढे पोलीस ऑफिसर्स आहेत किंवा जेवढे मर्जीतले लोक जे आणले जातात, कारण आपण बघतो महाराष्ट्रात कुठल्याही आमदाराचं म्हणा, खासदाराचं म्हणा, जो SP असतो, जे तिथले कलेक्टर असतात, तहसीलदार असतात, हे सगळे त्यांच्या मर्जीतले असतात। पण इथे हे मर्जीतले पण आहेत, समाजातले पण आहेत, तर हे इतर समाजाच्या लोकांबरोबर काय न्याय करणार? कारण आताची जी परिस्थिती आहे ती इतकी गंभीर आहे की तिथला इतर कुठल्याही समाजाचा जर माणूस जर तिथे गेला आणि त्यांनी न्याय मागितला तर त्याला न्याय मिळणं शक्यच नाही, शक्यच नाही। कारण ते समाजही तो आणि त्यांना पैसे दिले जातात, तर कोण आपल्याच लोकांविरुद्ध लढेल अशी गंभीर परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे। लोक एवढंच नाही, इलेक्शनच्या काळात मला किती शेकडो लोकांनी सांगितलं की आमच्या बोटाला शाई लावण्यात आली, पण आम्ही मतदान केलं नाही, आम्हाला तिथून हकलून नेण्यात आलं। आणि प्रत्येक माणूस जो तिथला इन्फॉर्मेशन आम्हाला येऊन देत होता, त्यांची विनंती फक्त एकच होती की आमचं नाव कुठे येऊ देऊ नका, कारण इतकी मोठी दहशत आहे की उद्या आमच्या जीविताला धोका होण्याची शक्यता। आपल्या मर्जीतील लोक परडीमध्ये ठेवून ते समाजाच्या नावाखाली दुकान चालवित आहेत। माझा याच गोष्टीवर आक्षेप आहे, असे स्पष्टीकरण अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाच्या आक्रमकतेवर दिला आहे। आता हा विषय संपतो की चिघळतो हे तर येणारी वेळच सांगेल।